नमस्कार. मी सौ मीना मिटावलकर, ठाणे, महाराष्ट्र. आषाढी कार्तिकी महामंडळ जबलपूर त्यांची मी आभारी आहे की त्यांनी मला इथे आमंत्रित केलं आणि माझा विषय मांडण्याची संधी दिली. आजचा माझा विषय आहे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर. तर जगाच्या इतिहासात अनेक विलक्षण अशा स्त्री शासिका होऊन गेल्या. क्लिओपॅट्रा, एलिझाबेथ, मारिया थेरेसा अशा या स्त्रियांनी स्वकर्तृत्वानं आपल्या साम्राज्याची नियती ठरवली. आणि भारताच्या मध्यकालीन इतिहासामध्ये रजिया सुलतान, राणी दुर्गावती, तारा राणी, झाशीची राणी अशा या शूरवीर स्वाभिमानी स्त्रिया एखाद्या विद्युल्लतेप्रमाणे चमकून गेल्या. त्यांच्या कीर्तीचा प्रकाश अजूनही मावळलेला नाही. अशा या प्रतिभावान स्त्रियांमध्ये आपल्या वेगळेपणाच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणांनी फक्त भारतातीलच नव्हे तर परदेशातील लोकांचं सुद्धा लक्ष वेधून घेणारं एक सौम्य, शीतल, शुभ्र, स्वप्रकाशी स्त्री रत्न म्हणजे माळवा प्रांताची राणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर. तिची शासन पद्धती, न्यायव्यवस्था, राजकारण, पर्यावरणाचं धोरण, धार्मिक दानशूल वृत्ती सगळंच अलौकिक आहे, अप्रतिम आहे. भारतीय स्त्रीचं मूर्तिमंत आदर्श असलेली 18व्या शतकामध्ये एका सामान्य धनगराच्या घरात जन्माला आलेली मुलगी काळाच्या अनेक शतक पुढे विचार करणारी होती. तिचं एकंदर कर्तृत्व पाहता ती फक्त स्त्रियांनाच नव्हे तर कुठल्याही क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना आजच्या काळात सुद्धा मार्गदर्शक ठरू शकते. इदम नमो म्हणजे आसक्ती सोडून समर्पक भावनेने प्रत्येक काम करीत राहणं, हे सूत्र ती आजन्म पाळत आली. पुण्यश्लोक ही पदवी जनता जनार्दनानं तिला उत्स्फूर्तपणे दिली. या देशात भगवान श्रीकृष्णाला, धर्मराजाला पुण्यश्लोक हा बहुमान मिळाला आणि इतिहासात कुठलेही उदाहरण नाहीये, फक्त एकमेव अहिल्याबाई जिला पुण्यश्लोक हा बहुमान मिळाला. त्याशिवाय कर्मयोगिनी, राजयोगिनी, तेजस्विनी, द्रष्टा, सुधारक अशा विविध उपाधी तिच्या नावाच्या पुढे जोडल्या गेल्या. लोककल्याण, लोककल्याण आणि लोककल्याण फक्त एवढ्या एकाच ध्येयासाठी झटणारी ती एकमेव राणी होती. माझा जन्म इंदूरचा म्हणजे या अहिल्याबाईच्या राज्यातला. या इंदूरला भारताचं हृदयस्थान म्हटलं जातं. अहिल्याबाईच्या काळापासूनची आर्थिक सुबत्ता, धार्मिक दानशूर वृत्ती, उत्सव प्रियता, कला, साहित्य आणि संस्कृतीने भारलेल्या ह्या शहरामध्ये अगदी जीवनावर भरभरून प्रेम करणारी, आनंदी, उत्साही, कलासक्त असे लोक आज देखील आपल्याला नजरेस पडतात. आणि मग हेच अहिल्याबाईचं एकेकाचं तेच शहर आहे हे आपल्याला लगेच समजतं. इंदूर शहराच्या मध्यभागी होळकरांचा भव्य राजवाडा आज सुद्धा दिमाखात उभा आहे. त्या वाड्यासमोरच्या बागेमध्ये अहिल्याबाईची एक संगमरमरी मूर्ती, हातात शिवलिंग धरलेली, ती मूर्ती मी अगदी लहानपणापासून बघत आले होते. पण अतिपरिचयामुळे एखाद्या गोष्टीचं महत्व आपण गमावून बसतो ना, तसंच माझं झालं होतं. पण माझ्या आईने मला एक दिवस सांगितलं की ती माळवा प्रांताची राणी होती म्हणून. आणि मग मी पुन्हा त्या मूर्तीकडे निरखून बघू लागले. ना राणीसारखे भरजाई कपडे, ना खूप दागिने, ना राणीसारखा रुबाब, अशी कशी ही राणी. त्या काळापर्यंत राजा राणीच्या अनेक कथा गोष्टी मी ऐकल्या होत्या, त्यामुळे तिला राणी म्हणून स्वीकारायला माझं बालमन काही तयार होईना. पण तिच्या चेहऱ्यावरचा तो सौम्य शांत भाव, ते डोळ्यातील प्रेमळ भाव, ते बघून ती मला राणी नव्हे पण आईशी खूप साम्य दाखवणारी वाटली मला. आणि खरंच आईच्या मायेनं प्रजेचं पालन पोषण करणारी ती लोकमाता होती. मी मोठी झाले, भारतात बऱ्याच ठिकाणी फिरण्याचा योग आला आणि जिथं जा तिथे अहिल्याबाईंनी जनहितार्थ केलेल्या कामाच्या खुणा चटकन नजरेस पडायच्या. आणि मग मात्र ही राणी काहीतरी खूप
वेगळी आहे हे मला पटकन पटवून गेलं. तसं बघायला गेलं तर हिंदुस्थानातील स्त्रियांची स्थिती, त्यांच्याकडे बघण्याचा लोकांचा समाजाचा दृष्टिकोन अजून सुद्धा पूर्णपणे बदललेला नाही. तर मग ज्या काळात अहिल्याबाईचा जन्म झाला होता त्या काळात देशाची परिस्थिती कशी बरं असेल? नुसता विचार करून बघा, अंगावर काटा उभा राहतो. अशी भयंकर रूढी परंपरा यांनी अशी गाजलेली स्थिती, अंधविश्वासाने पोखरलेला देश आणि देशातील अशांतता अराजकता माजलेलं ते वातावरण. अशा त्या वातावरणात एका सामान्य घरात जन्माला आलेली ही मुलगी आयुष्यात ओढवणाऱ्या अनेक प्रतिकूल परिस्थितींचा सामना करत कशी कणखरपणे उभी राहते, हे सगळं बघितलं ना की आपसूकच तिच्या पुढे नतमस्तक व्हावंसं वाटतं. तिला दैवत्व बहाल केलं गेलं, यात कुठलीच अतिशयोक्ती नाही हे आपल्याला पटून जातं. अहिल्याबाईंचा जन्म झाला त्या काळी छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू म्हणजे संभाजी राजांचे पुत्र शाहू महाराज हे छत्रपती होते आणि थोरले बाजीराव हे पेशवे पदावर होते. मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील चौंडी गावात माणकोजी शिंदे आणि सुशीलाबाई शिंदे या धनगर दाम्पत्यांकडे 31 मे 1725 साली एक कन्यारत्न झालं. नाव ठेवण्यात आलं अहिल्या. त्या काळी स्त्रियांना शिक्षण देण्याची पद्धत अजिबात नव्हती, पण अतिशय चांगल्या संस्कारात वाढलेली अहिल्या लिहायला वाचायला लहानपणी घरच्या घरी शिकली होती. अगदी लहानपणापासून धार्मिक ग्रंथांचं वाचन करणाऱ्या अहिल्याच्या मनात ईश्वराबद्दलची निष्ठा ती बळकट होत गेली. करता करता तो आहे हा प्रगल्भ विचार अगदी पोरवयातच तिच्या मनात रुजला होता. त्यामुळे कर्मण्यवाधिकार असते ही गीतेची शिकवण आत्मसात करायला तिला वेळ लागला नाही. पूर्ण आयुष्यभर कर्तेपणाचा कुठलाच भाव तिच्या वागण्यातून कधीही व्यक्त झालेला आपल्याला दिसत नाही. अहिल्याबाई 7-8 वर्षाची असेल. आपल्या मैत्रिणींबरोबर वाळूचं शिवलिंग तयार करण्यात ती रममाण झाली होती. आपण तयार केलेलं ते वाळूचं शिवलिंग अतिशय मोठ्या प्रेमानं ती न्याहाळत होती. तेवढ्यात अचानक भरधाव येणाऱ्या घोडेस्वाराच्या आवाजानं तिची तंद्री मोडली. तिच्या मैत्रिणी घाबरल्या, असता घाबरगुंडी होऊन पळूनच गेल्या. पण लहानशी अहिल्या हल्ली नाही. आपल्या चिमुकल्या हाताचं सुरक्षित कवच तिनं त्या शिवलिंगावर धरलं. तिचा तो धीरपणा, ईश्वरनिष्ठा, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता शिवलिंग जपण्याची ती धडपड, हे सगळं त्या घोडेस्वाराला भावून गेलं. तो घोडेस्वार म्हणजे श्रीमंत पेशव्यांच्या अनेक सरदारांपैकी एक पराक्रमी सरदार मल्हारराव होळकर हे होते. ही दिसायला काळीसवळीच मुलगी, पण तिच्या डोळ्यातील ते तेज, तो चेहऱ्यावर असा ठामपणा, कणखरपणा, पण प्रेमळ भाव, हे सगळं कॉम्बिनेशन त्या सरदाराला खूप भावून गेलं. आणि मल्हाररावांना वाटलं हीच मुलगी आपली सून होण्यासाठी योग्य आहे. आणि लगेच विचार आल्यानंतर काय, लग्नाच्या तयारीला सुरुवात. आता एक साधारण घरातली ही मुलगी मल्हाररावांच्या दृष्टीस पडते काय, सून म्हणून ती त्यांना भावते काय, आणि बघता बघता ती होळकरांच्या वाड्यात येते काय, आणि एक मोठी शासनकर्ती म्हणून काही दिवसातच नाव मिळवते काय, सगळंच विलक्षण, अप्रतिम, अद्भुत. असं अचानक सत्ता, संपत्ती, अधिकार मिळताच गर्भाभिमानाचे वारे भलाभलांच्या डोक्यात शिरून अनेक क्रूर शासनकर्ते बनलेले त्यावेळेला होते. पण अहिल्याबाईचे जे काही पूर्वसंस्कार होते, धार्मिक वृत्ती होती, तेव्हा तिच्या बाबतीत हे असं घडणं कधीही शक्य नव्हतं. अशा या अहिल्याबाईची उंची गाठणारी स्त्री त्यानंतर हिंदुस्थानात जन्माला आलेली नाही. त्या संबंधी एक ब्रिटिश अधिकारी सर रॉबर्ट रोथब्रिज म्हणतो की एक अत्यंत कर्तृत्ववान स्त्रीला हिंदुस्थानाच्या इतिहासामध्ये दुर्लक्षित स्थान दिलं गेलं. त्याच्या विधानावरून आपल्याला एक कळतं
की अहिल्याबाईला फक्त भारतातच नव्हे तर परदेशी लोक सुद्धा मान देत होते. आता अहिल्याबाईचे पती खंडेराव हा माणूस मात्र व्यसनी, तापट, स्वच्छंदी, उधळ्या प्रवृत्तीचा असा होता. नवऱ्याचे हे सगळे दुर्गुण चाणाच्या अहिल्याच्या लगेच लक्षात आले होते, पण सुशिक, समंजस अहिल्याने कधीही त्याचा अपमान केला नाही, त्याला अपशब्द बोलले नाही. आणि त्याचमुळे तो देखील अहिल्याशी नेहमी व्यवस्थितच वागला, नीट वागला. कधी त्यांनी अहिल्याला त्रास दिला नाही. भारतीय स्त्रीची एवढी मोठी ताकद असते नाही, आपल्या घरातील माणसांना समजून घेण्याची, त्यांना सामावून घेण्याची तिची जी काही वृत्ती असते ना, ती दुष्ट प्रवृत्तींना सुद्धा आपल्या समोर नमवू शकते. तर लग्नानंतर 12 वर्षानंतर मुलगा झाला. नाव ठेवण्यात आलं मालेराव. आपल्या मुलाच्या वागणुकीमुळे निराश झालेले मल्हारराव आणि गौतमीबाई यांच्या आशा पालवला. आपला मुलगा नाही पण आपला नातू मात्र खूप शूरवीर निघेल असं स्वप्न ते बघू लागले. माणूस हा किती आशावादी असतो नाही. आपला मुलगा नाही तर मुलगी, मुलगी नाही तर नातू, नातू नाही तर पंटू, अशा आपल्या जीवलगांकडून आपल्या आशा आकांक्षाची पूर्ती करून घेण्यासाठी अहोरात्र धडपडत असतो. त्यात आयुष्य हातातून कसं निसटून जातं कळत नाही, पण त्या मृगजळाच्या मागे धावणं मात्र तो माणूस कधीही सोडत नाही. लग्नानंतर त्याच्यानंतर 3 वर्षानंतर मुलगी झाली. नाव ठेवण्यात आलं मुक्ताबाई. आणि होळकरांच्या वाड्यात आनंद ओसंडून वाहू लागला. 2 गोजिऱ्या नातवंडांच्या रूपानं वसंत फुलला होता. आनंद उत्सव साजरा केला जाऊ लागला होता. पण हा आनंद जास्त काळ टिकणं नियतीला काही मान्य नव्हतं. कारण मराठा आणि सूरजमल जाट यांच्यात युद्ध सुरू झालं. मराठ्यांच्या बाजूने अहिल्याबाईचा नवरा लढत होता. कुंभेरीच्या किल्ल्याला त्यांनी वेढा घातला होता. काही झालं तरी व्यसनी माणूस आपलं व्यसन सोडत नाही, तसंच झालं होतं. रात्रीची वेळ होती. हा नशेतच होता. जेवणानंतर तो निशाणापाशी आला आणि तेव्हा शत्रूनं संधी साधली आणि तोफेचा गोळा लागून त्याचा घात झाला. अहिल्याबाईवर वैधव्याची कुऱ्हाड कोसळली. त्यावेळेला ती फक्त 29 वर्षाची होती. सुख पाहता जवा एवढे, दुःख पर्वता एवढे ही प्रचिती तिला फार लवकर आली. होळकरांच्या वाड्यात आता मृत्यूनं थैमान सुरू केलं होतं. तिच्या 13 सती सती जायला निघाल्या. अहिल्याबाई सुद्धा सतीची वस्त्र परिधान केली. अहिल्या सती जाणार हे ऐकताच पुत्रवियोगापेक्षाही मोठा धक्का बसला मल्हाररावांना. त्याने अहिल्याकडे धाव घेतली. दाटलेल्या कंठानं, अश्रू भरलेल्या नेत्रानं तो शूर सरदार नाना तऱ्हेनं तिची विनवणी करू लागला. बाळ अहिल्ये, अगं माझ्या जीवाचा असा उन्हाळा करून जाऊ नकोस ग पोरी, जाऊ नकोस, असं म्हणून त्याने चक्क हंबरडा फोडला. तेव्हा अहिल्या म्हणाली, दुखावरा मामांजी, माझे पती वीरगतीला प्राप्त झाले आणि एक भारतीय स्त्री मृत्यूनंतर सुद्धा पतीची साथ सोडत नाही. याच अग्नीच्या साक्षीनं मी त्यांना जन्मजन्मांतरी साथ देण्याचं वचन दिलं होतं. त्याच अग्नीत आता मला परत समावून जाण्याची आज्ञा द्या. तेच माझं परम कर्तव्य आहे. नाही ग पोरी, प्रजेच्या हितासाठी जगणं, त्याची माता बनून त्याचं पालन पोषण करणं हेच तुझं पहिलं कर्तव्य आहे. आणि हे तुझं कार्य चितेत जळून जाण्यापेक्षा फार महान आहे, फार मोठं आहे. तुला मी माझा पुत्र मानत आलोय. तू राहिलीस तर माझा खंडू आहे हा भरोसा मला राहील, पण तू गेलीस तर मात्र हा म्हातारा क्षणभर सुद्धा जगणार नाही पोरी. मुघल, निजाम, रोहिले, राजपूत यांना आपल्या शमशेरीचं पाणी पाजणाऱ्या त्या आपल्या शूर सासऱ्याचा तो शोक बघून मात्र अहिल्याचं हृदय गलबलून आलं. काही क्षण तिने विचार केला आणि सतीची वस्त्र उतरवून ठेवली. त्यानंतर
हिमालयासारख्या दृढ विचारांची, गंगेसारख्या निर्मळ मनाची, सूर्यासारख्या तेजस्वी व्यक्तिमत्वाची, चंद्रासारख्या शीतल हृदयाची, दैवी गुण संपन्न असलेली एक संपन्न अशी एक आदर्श राणी भारताला मिळाली. विचार करून बघा, ही अशी कर्तबगार स्त्री, कर्तृत्ववान स्त्री पती बरोबर वयाच्या 29व्या वर्षी जळून खाक झाली असती तर आज कितीतरी चांगल्या गोष्टींना हा देश मुकला असता. पण तिचं सती न जाणं हे धर्मांध समाजाला सहजासहजी पचण्यासारखं नव्हतं. त्यांनी ते स्वीकारणं शक्य नव्हतं. नाना तऱ्हेनं तिच्यावर टीका करण्यात आली. तिच्या अशा वागण्यामुळे देशावरती मोठ्या मोठ्या आपत्ती ओढवतील अशी भविष्यवाणी सुद्धा करण्यात आली. लोकांची ही सगळी दूषणं, हे सगळं बोलणं ती अतिशय शांतपणे सगळं सहन करत होती. कारण सासरा खंबीरपणे तिच्या पाठीशी उभा होता. सासू सासऱ्यांनी अहिल्याबाईची योग्यता फार लवकर ओळखली होती. आपल्या पोटच्या पोरीसारखं ते तिच्यावरती प्रेम करत. मुलाच्या मृत्यूनंतर मुलाचे सगळे अधिकार तिला बहाल करण्यात आले आणि 3 खात्याची जबाबदारी मल्हाररावांनी तिच्यावर सोपवली. आणि अगदी साधी बोळी घरगुती वाटणारी ही अहिल्या बघता बघता एक मुरलेल्या राज्यकर्तीप्रमाणे राज्यकारभार चालवू लागली. जनसेवा हीच ईश्वर सेवा हे व्रत तिने अंगीकारलं होतं. आपल्या पुरुषार्थ वैभवे बहुतांचे सुखी करावे, स्वये आपण कष्टावे बहुतांचे सोसित जावे, हे व्रत तिने पाळलं होतं. समर्थांची शिकवण तिच्या अंगी बाणवली होती. देहत्यागापेक्षाही खडतर असे सतीचं जगणं असतं ते ती कुठलीही कुरबुर न करता शांतपणे जगू लागली. पण ज्या सासऱ्याच्या विनंतीला मान देऊन ती सती गेली नव्हती त्या सासऱ्यानं सुद्धा फार लवकरच तिची साथ सोडली. मल्हाररावांच्या मृत्यूनंतर सरदारकीची वस्त्र नातू मालेरावाला मिळाली. पण दुर्दैव असं की अहिल्याबाईचा हा मुलगा आईचे सात्विक गुण नव्हे तर वडिलांचा तामसी स्वभाव घेऊन जन्माला आलेला होता. इंदोरचा 74 लाख वार्षिक उत्पन्न, 16 लाख धनाची रोकड असं प्रचंड संपन्न प्रदेश होता. तो सांभाळण्याची कुवत या मुलामध्ये नव्हती. विविध व्यसनं, विविध अशा त्याला सवयी होत्या आणि त्यात एक म्हणजे त्याला शापद पाळण्याचा नाद होता. ब्राह्मणांविषयी पुण्यबुद्धी ठेवणारी अहिल्या, त्यांना खूप दानदक्षिणा देणारी अहिल्या, तिचा हा मुलगा ब्राह्मणांना दक्षिणा देताना त्यात विंचू सोडत, त्यात त्याला एक प्रकारचा आनंद असा मिळत असे. त्यावेळा माझ्या पोटी हा राक्षस कसा जन्माला आला असं म्हणून ती दुःखी होत असे. महेश्वरमध्ये जरतारी काम करणाऱ्या एका मांत्रिकाचा आपल्या दासीशी काहीतरी संबंध आहे अशी शंका ह्याला आली. एकदा संशयाचं भूत डोक्यात शिरलं की माणूस आपला माणूसपणा गमावून बसतो. तसंच मालेरावाचं झालं. हे संशयाचं भूत इतकं त्याला त्रास देऊ लागलं की एकदा त्यांनी त्या मांत्रिकाचा चक्क खून करवला. प्राण सोडताना त्याचा तळतळाट झाला. जीवाच्या आकांतानं तो ओरडला, मला निरपराधाला मारू नकोस, मी भूत बनून तुझा सूड घेईन. आणि कमकुवत मनाच्या मालेरावावर त्याचा इतका परिणाम झाला की त्याला जवळजवळ वेड लागला आणि नाना उपाय केले गेले पण यश आलं नाही. आणि शेवटी त्याचा 27 मार्च 1767 साली दुर्दैवी मृत्यू झाला. आपला एकुलता एक वंशाचा दिवा मालवला गेला. तरी अशा कठीण परिस्थितीत सुद्धा ह्या अहिल्याबाईच्या तोंडून जे उद्गार बाहेर निघाले ते ऐकले ना की थक्क व्हायला होतं. आपण सुन्न होऊन जातो. काय म्हणाली ती? ती म्हणाली, बरं झालं लोक तुझ्या त्रासातून वाचले. विचार करा, जी लोकमाता म्हणते
त्या आईनं आपल्या पोटच्या मुलाच्या अशा अकाल मृत्यूनंतर काढलेले हे उद्गार होते. विवेके दृढ धरावी वाट सत्याची, कुठल्याही कठीण परिस्थितीत विवेक न सोडता फक्त जनहिताचं जनकल्याणाचंच भान ठेवत होती ती. पण तिची प्रगल्भता समजण्या इतका समाज मात्र प्रगल्भ झालेला नव्हता, आत्ताही नाहीये. नाना प्रकारे तिच्यावर टीका करण्यात आली. या बाईचं नवऱ्याशी पटत नव्हतं, राजलोभापायी हिने मुलाला मारलं, असे नाना प्रकारचे तिच्यावरती आरोप करण्यात आले. खंडेराव, मल्हारराव आणि मालेराव यांच्या मृत्यूचे घाव एखाद्या स्थितप्रज्ञाप्रमाणे अहिल्याबाई सहन करत होती. पण आता इंदोरच्या त्या वाड्यात राहणं तिला नकोसं झालं होतं. इंदूर जवळचं महेश्वर इथे जावं असं तिला वाटलं. महेश्वर याचा उल्लेख पुराणांमध्ये महिष्मती असा केलेला आढळतो. हरिवंश पुराणात महेश्वर नगराची उभारणी महिष्यमान राजाने केली असा उल्लेख आहे. ह्या नगरीमध्ये एकदा लंकाधिपती रावण आला आणि आपल्या बाहुबलानं नर्मदेचा प्रवाह रोखून धरण्याचा गर्वाभिमान दाखवू लागला. पण नर्मदेचा प्रवाह त्याच्या हातातून निसटून सहस्त्रधारांनी बाहेर पडला असा उल्लेख वाल्मिकी रामायणात सुद्धा आहे. तर अशी ही पावन नगरी जिचा उल्लेख पुराणांमध्ये आहे, हीच आपल्या राज्यकारभारासाठी योग्य आहे, हे एक शांत ठिकाण आहे असं राणीला वाटलं आणि ती तिने आपली राजधानी बनवली. आणि मग संपूर्ण भारतभर लोककल्याणाची धारा व्हायला सुरुवात झाली, ती ह्या नर्मदेच्या तटावरून. वस्त्रोद्योगामुळे तर महेश्वरचं नाव प्रसिद्ध आहेच. महेश्वरी साडी हा तर बायकांचा अगदी आवडीचा विषय. आता फक्त मुलगी मुक्ताबाई, जावई यशवंतराव फणसे आणि नातू नाथप्पा एवढीच रक्ताची माणसं राहिली होती. सगळा जीव नातवात गुंतला होता. नातवाचं लग्न टाटामाटात पार पाडून दिलं, पण तोही क्षयाची बाधा होऊन अपत्याशिवायच मरण पावला. आणि आता मात्र फक्त एकटी मुलगी राहिली होती. सगळा जीव तिच्यात गुंतला होता, तिचा आधार होता, पण तोही हिरावून घेण्याचा नियतीचा डाव सफल ठरला. कारण मुलाच्या मृत्यूनंतर थोड्या दिवसातच त्याचे वडील ते देखील हे जग सोडून गेले. आणि मग मात्र मुलीच्या नाना प्रकारे विनवण्या करून सुद्धा अहिल्याबाई आपल्या मुलीला सती जाण्यापासून वाचवू शकली नाही. मुलगी सती गेली. अहिल्याबाईच्या जीवनकाळात तिच्या जवळच्या, तिच्या नात्यातल्या जवळजवळ 21 स्त्रिया तिच्या डोळ्यासमोर सती गेल्या. आणि काळाच्या अनेक शतकं पुढे विचार करणारी ही बाई प्रयत्न करून सुद्धा ते थांबवू शकली नाही. यावरून धर्मांधता, रूढी, परंपरा याची पकड जनमानसावर किती घट्ट होती हे दिसून येतं. मालेरावाच्या मृत्यूनंतर अहिल्याबाईवर पहिलाच वार जोर का कोणी केला असेल तर तो कोणी परकीय शत्रू नव्हता, तर प्रत्यक्ष राघोबा दादा पेशवे, थोरल्या बाजीरावांचा मुलगा. अहिल्या पुत्र वियोगाच्या दुःखात आहे. गादीवर कोण बसणार हा प्रश्न निर्माण झालेला आहे. अशा वेळा अहिल्याबाईचा दिवाण गंगोबा ह्यानं फायदा करून घ्यायचं ठरवलं. त्याने राघोबाला पत्र लिहिलं की बाई दुःखात आहे, गादीवर कोण बसणार हा प्रश्न आहे. इंदोरची दौलत प्रचंड आहे, खूप संपन्न प्रदेश आहे, तुम्ही इंदूर शहरावर चाल करून या. उधळ्या स्वभावाच्या राघोबाला भरपूर कर्ज झालेलं होतं. ते फेडायला, पैसे मागायला माधवरावांजवळ जायला तोंड नव्हतं. तेव्हा हा मार्ग त्यांना पटकन पटला आणि पुढचा मागचा कुठलाही विचार न करता 25,000 फौजेनिशी इंदूरच्या दिशेने निघाले. पण अहिल्याबाईचं हेर खातं इतकं सक्षम होतं की हे पत्र राघोबापर्यंत पोहोचण्यापर्यंत हे सगळं कारस्थान अहिल्याबाईला कळलं. ती संतापानं उद्गारली, त्या गंगोबांना हरामखोरी माजवली. मी एकटी बाई आहे म्हणून काय असा विचार करू नका.
मी खांद्यावर भाला घेऊन उभे राहिले तर तुमच्या राघोबाला अवघड जाईल. आमची ही दौलत म्हणजे नुसती खुशमस्करी करून मिळवलेली नाहीये. त्यासाठी रक्ताचं पाणी केलंय, रक्त सांडलंय. एवढं बोलून ती थांबली नाही, तर तिनं तातडीनं आपला सेनापती तुकोजीराव ह्याला निरोप पाठवला. जेवत असाल तर पाणी प्यायला आमच्यापाशी या. त्याच्यानंतर तिने शिंदे, गायकवाड अशा सगळ्या मराठा सरदारांना खलिते पाठवले आणि आपल्या मदतीसाठी येण्याची विनंती केली. एवढेच करून ती थांबली नाही, तर आपला वकील दादोजी वाघोलीकरांच्या मार्फत माधवराव पेशव्यांना सुद्धा त्यांनी राघोबा दादांच्या ह्या सगळ्या कारस्थानाबद्दल कळवून टाकलं. यावर पेशव्यांचं जे उत्तर आलं ते ऐकून बाईंची हिंमत द्विगुणित झाली. काय म्हणाले पेशवे? पेशवे म्हणाले, तुमच्या दौलतीवर वाईट नजर ठेवून कोणी आल्यास बेलाशक त्याचं परिपत्य करा. आमचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा आहे. आणीबाणीच्या प्रसंगासाठी अहिल्याबाईंनी स्त्री सैन्य सुद्धा सज्ज ठेवलं होतं नेहमीच. ते सुद्धा लढण्यासाठी सज्ज झालं. सगळे मराठा सरदार आले. बघता बघता 1.25 लाखाचं सैन्य उभं केलं गेलं. नर्मदेच्या तीरी राघोबा दादा आले. त्यांनी बाईंना निरोप पाठवला, तुमची दौलत आमच्या स्वाधीन करा. यावर बाईंचं जे उत्तर गेलं ते वाचून आपल्याला बाई किती कुशल राज्यकर्ती होती ते दिसून येतं. बाईंनी लिहिलं, तुम्ही एका बाईशी युद्ध करू नका. यामुळे तुमच्या नावाला जो कलंक लागेल तो कधीही धुतला जाणार नाही. यात जर मी हारले तर कोणी मला नावं ठेवणार नाही, पण तुम्ही हारलात तर मात्र इतिहासामध्ये त्यात काळ्या अक्षराने लिहिलं जाईल. आणि तरीही जर का युद्ध करण्याची तुमची इच्छाच असेल तर नर्मदा ओलांडून येण्याचा प्रयत्न जरी केला ना, तर त्याच नर्मदेत बुडवून टाकू. ठकाशी ठक आणि उद्धटाशी उद्धट, हेच बाईंचं धोरण होतं. हा असा खणखणीत जवाब, तो पण एका विधवा स्त्रीकडनं. नुकताच तिचा तरुण मुलगा मृत्युमुखी पडला आहे अशा स्त्रीकडनं राघोबा दादाला अपेक्षितच नव्हतं. काय करावं सुचेच ना त्यांना. पावित्रा बदलल्याशिवाय आता गत्यंतर नाहीये त्यांना वाटलं. आणि त्यांनी बाईंना सारवा करणारा परत निरोप पाठवला. खरं म्हणजे ना, तुमचा गैरसमज होतोय. तुमच्या मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकली ना, म्हणून मी तुम्हाला फक्त भेटण्यासाठी, सांत्वनासाठी येत आहे. मग एवढी फौज कशा? बाईंच्या या प्रश्नाचं उत्तर राघोबा दादांजवळ नव्हतं. त्यांनी सगळी फौज परत पाठवली पुण्याला आणि एकटेच इंदोरला गेले. बाईंच्या वाड्यात चांगले महिनाभर राहिले, पाहुणचार घेतला. आणि ह्या तिथल्या वास्तवामध्ये त्यांना त्या बाईंचा स्वभाव, त्यांची ती धार्मिक वृत्ती, ते त्यांचे ते संस्कार, ते सगळे दिसले. आणि आपण उगीच बाईंना गंगोबाच्या नादीला त्रास दिला याचा क्षणभर का होईना, पण त्यांना पश्चाताप झाल्या वाचून राहिला नाही. या सगळ्या प्रसंगात रक्ताचा एक थेंबही न सांगता बाईंनी बाजी मारली होती. आणि राघोबा दादाच्या या फजितीमुळे, या खलपुरुषाच्या फजितीमुळे बाईंचा आदर समाजामध्ये, मराठा सरदारांमध्ये खूप वाढला. पेशव्यांना सुद्धा बाईंबद्दल आदर वाढला. कुठल्याही कठीण परिस्थितीमध्ये आपली विवेकबुद्धी शाबूत ठेवून सारासार विचार करून अचूक निर्णय घेण्याची त्यांची क्षमता अद्वितीय होती. एक उत्तम कार्यकर्ती म्हणून बाई इथून त्यांची ती कीर्ती सुरू झाली. ह्याच राघोबा दादांची पत्नी आनंदीबाई, तिला आपण सगळे ओळखतो, धचा मा करणारी. तर ह्या आनंदीबाईला आपल्या गोऱ्या गोऱ्या रूपाचा खूप अभिमान. पण नेहमी जिकडून तिकडून तिच्या कानावर स्तुती येत होती ती मात्र अहिल्याबाईची. तेव्हा ही अहिल्याबाई आहे तरी कशी हे जाणून घेण्याची उत्सुकता तिच्या मनात अगदी पराकोटीला गेली. तिने आपल्या एका दासीला पाठवलं तिला बघून येण्यासाठी. दासी परत आली. घाईघाईने तिने विचारलं,
काय गो, कशी आहे गो ती? माझ्यापेक्षा सुंदर आहे का? नाही हो, ती अगदीच सामान्य आहे. तुमच्या एवढी गोरी तर अजिबातच नाही. पण तिला बघितलं ना, तिच्या डोळ्यातील ते शांत सौम्य भाव बघितले ना, की आपसूकच तिच्या पुढे नतमस्तक व्हावंसं वाटतं. पण ते म्हणजे काय, ते समजण्या एवढी बुद्धिमत्ता आनंदीबाईजवळ नव्हती. ती माझ्यापेक्षा सुंदर नाही ना, एवढ्या वाक्यानंच तिचं समाधान झालं होतं आणि खूप दिवस मनात आनंदाची कारंजी उडतच राहिली. कालचक्र अविरतपणे फिरत असतं. हीच आनंदीबाई वृद्ध झाली. अनेक विपरीत परिस्थितीने तिला घेरलं. सगळे हिशेब इथे चुकते करावे लागतात. त्याला कर्मभोग म्हणा, काही म्हणा. जीवनाच्या अशा उतरत्या काळामध्ये सगळ्यात दुरून त्रास असताना तिला आठवण झाली ती अहिल्याबाईची, जिला ती कधी भेटली नव्हती. ती अहिल्याबाईला पत्र लिहिते, मला इंग्रजांच्या नादी लागू नका, असे सल्ले न मानता आता इंग्रजांच्या नजर कैदेत आहे. वाईट बायकांची संगत होती. आमची माणसं आमच्यावर विश्वास ठेवत नाही. इंग्रज आम्हाला थारा देत नाही. माझ्याकडे औषधं, कपड्या लत्त्याला सुद्धा पैसे नाही. मी फार आजारी आहे. तुमच्याशिवाय कोणाला लिहू, म्हणून तुम्हाला लिहिते. अमर्याद महत्वाकांक्षा आणि जिद्दीच्या या पेशविणीला जीवनाच्या अशा अवस्थेमध्ये आठवण येते त्या अहिल्याबाईची. अहिल्याबाई जितकी उदार, दयाळू, तितकीच पूर्णपणे व्यवहारी. ती पत्र लिहिते, पेशव्यांचे आम्ही नोकर, त्यांचे उपकार आम्ही कधीही विसरणार नाही. तुम्ही भाऊजे, मी नणंद, तुमची साडी चोळी महेश्वर दरबारी येऊन घेऊन जाणे. आणि असं म्हटलं जातं की त्यानंतर आनंदीबाई महेश्वरला आल्या आणि तिच्या उर्वरित काळासाठी सगळी तरतूद अहिल्याबाईंनी करून दिली. एका विधवा राणीनं एका सौभाग्यवती राणीला तिच्या उर्वरित आयुष्याच्या साठी जे काही लागेल ते सगळं व्यवस्थित करून दिलं. राघोबा दादांनी पूर्वी केलेल्या दुर्व्यवहाराची पुसटशी छाया सुद्धा राणीच्या वागण्यातनं दिसली नाही. हाच देवत्वाचं हेच लक्षण नाही का? क्षमाशीलता. पूर्वीच एक उत्तम शासनकर्ती म्हणून तरबेज झालेल्या राणीनं मल्हारराव आणि मालेरावाच्या मृत्यूनंतर आपल्याला राज्यकारभार चालवण्याची परवानगी द्यावी अशी पेशव्यांना विनंती केली. पण एका स्त्रीनं राज्यकारभार चालवावा ह्यासाठी मात्र माळवा प्रांतामध्ये प्रचंड लोकांनी विरोध केला, पण पेशव्यांनी परवानगी दिली. आणि मग भारतात एक अत्यंत कर्तबगार, प्रजाहितदक्ष, श्रेष्ठ राजकारणी, थोर मुत्सद्दी, दुसऱ्याची दुःख जाणून घेणारी अशी एक निर्मळ मनाची, उत्तम विलक्षण शासनकर्ती उदयाला आली. 1767 ते 1795 इंदोरच्या दौलतीचा कारभार तिने समर्थपणे पाळला. दरम्यान दुःखाचे अनेक डोंगर तिच्यावर कोसळले, पण व्यक्तिगत दुःखाचं सावट तिने आपल्या राज्यकारभारावरती कधीही पडू दिलं नाही. अतिशय धार्मिक वृत्तीच्या या राणीनं आपलं अध्यात्म, धर्म, धार्मिक गोष्टी आणि राजकारण हे एकत्र मिक्स कधीच केलं नाही. राजकारण वेगळं, धार्मिक, अध्यात्म वेगळं. राज्याला भगवान शंकराची अमानत आणि राजकोशाला राज्यातील नागरिकांची अमानत मानून तिने राज्य केलं. हे राज्य श्रींचं आहे असं शिवाजी महाराजांचं म्हणणं होतं आणि तेच धोरण अहिल्याबाईंचं होतं. ती अहिल्याबाईच नव्हे तर तिच्या नंतरच्या सगळ्या उत्तराधिकाऱ्यांनी सुद्धा अहिल्याबाईंनी पाडून दिलेली हीच प्रथा पाळली होती. तिच्या राज्यामध्ये जे जे काही सरकारी आदेश निघायचे ते त्या अधिकाऱ्याच्या नावाने निघत नसत, म्हणजे खाली त्याची सही असत नसे, तर शंकराच्या आज्ञेनुसार असं त्याच्या खाली लिहिलं जायचं. अगदी होळकर राज्याचं विलिनीकरण होईपर्यंत सुद्धा शिवशंकराच्या नावानं राज्यकारभार तिनं चालवला. आपल्या राज्यकारभाराविषयी ती म्हणते, परमेश्वरानं माझ्यावर टाकलेली जबाबदारी मी पार पाडते आहे. या लोकी जे काही सत्ता, अधिकार
मी भोगते आहे, अनुभवते आहे, ह्याचा सगळा हिशोब मला त्या परमात्म्याला द्यावा लागणार आहे याची मला पूर्ण जाणीव आहे. माझ्या कुठल्याही कृत्याला सर्वस्वी मीच जबाबदार आहे. तिच्या 28 वर्षाच्या कारकिर्दीबद्दल ब्रिटिश मध्य भारताचा गव्हर्नर माल्कस म्हणतो की आपल्या प्रजेला आणि हाताखालच्या लोकांना सुख कसं लाभेल याशिवाय दुसरा कुठलाच विचार राणीच्या मनात कधीच नव्हता. तिची नम्र वृत्ती, सतसत विवेक बुद्धीला पटणारे आदेशच तिनं पाळले. वेळी प्रसंगी अतिशय कठोर सुद्धा ती वागली आहे. 1771 ते 1788 चंद्रावत राजपूत हे अहिल्याबाईच्या राज्यावर वारंवार आक्रमण करत होते. एकदा अहिल्याबाईचे सगळं सैन्य दुसरीकडे युद्धात गुंतलेलं असताना त्यांनी संधी साधली आणि पुन्हा हल्ला केला. त्यावेळेला अगदी होती नव्हती ती थोडी थोडकी सेना एकत्र केली आणि त्यांना गरजून अहिल्या म्हणाली, माघारी पळून येऊ नका. मला त्या चंद्रावताच्या गाड्याला जिवंत पकडून आला त्याला तोफेच्या तोंडी द्यायचंय. पण अगदी थोडासा त्या मराठ्याच्या सेनेचा काही निभाव लागेना राजपुतांच्या. तेव्हा युद्धाची सगळी सूत्र राणीने आपल्या हातात घेतली. एकाकी तिने हल्ला चढवला आणि चंद्रावताच्या त्या राण्याला तिने जिवंत पकडून आणलं आणि अतिशय कपटी स्वार्थी असा तो राजपूत सौभाग्य सिंग याला तिने तोफेच्या तोंडी दिलं. तिचा हा पराक्रम ऐकताच नाना फडणवीसांनी तोफा उडवून तिच्याबद्दल सन्मान उद्गार काढले. ते म्हणाले, आतापर्यंत बाईची फक्त धार्मिक वृत्ती बघितली होती, पण आजचा पराक्रम फार मोठा आहे. खरंच अशी शिवलिंग हातात धरलेली अहिल्याबाईची मूर्ती जिथे तिथे आपल्याला बघायला मिळते. पण वेळी प्रसंगी तिने धारण केलेलं हे असं महिषासुरमर्दिनीचं रूप मात्र फार कमी जणांना माहिती असेल. चंद्रावताचे हे प्रकरण वगळता बाईची संपूर्ण कारकिर्दी अतिशय शांततेत गेली. कारण कोणी तिच्या राज्याकडे वाकड्या नजरेनं कधी नंतर बघितलं नाही. त्या काळी माळवा प्रांताच्या त्या भागामध्ये भिल्ल याचा खूप जास्त उपद्रव माजला होता. जिथे तिथे दरोडा घालायचे, खून करायचे. आता मात्र अहिल्याबाईंनी या भिल्लांचा बंदोबस्त केला पाहिजे यासाठी कंबर कसली आणि तिने आपल्या दरबारामध्ये पैजेचा विडा ठेवला की जो कोणी या बिल्लांचा नामोहरण करेल त्याला माझी मुलगी देऊन जावई करून घेण्यात येईल. विचार करा, तिथे अनेक वेगवेगळ्या जाती धर्माची माणसं असतील, पण अहिल्या जाती धर्माला नव्हे तर ती माणसाच्या कर्तृत्वाला मान देत होती, त्याच्या कर्तृत्वाचा त्याला आदर करत होती. तर यशवंतराव फणसे नावाच्या त्या तरुणानं ही पै जिंकली. सगळे भिल्ल शरण आले आणि खरं म्हणजे अनेक वर्ष ह्या जमातीकडे कुठल्याही राज्यकर्त्यानं मदतीचा हात त्यांना दिला नव्हता. आपल्या राज्यातील काही जाती जमातीच्या लोकांना जर चोरीमारी करून पोट भरावं लागत असेल, त्याच्यासाठी त्यांना मारामारी करावी लागत असेल, खून करावं लागत असेल, तर त्याची जबाबदारी सुद्धा राज्यकर्त्याची आहे हे फक्त अहिल्याबाईंनीच जाणलं होतं. तिने त्यांना उदरनिर्वाह मिळवून दिला. जे सीमेवरती लुटारू होते ना भिल्ल, त्यांना सीमेच्या संरक्षणाची जबाबदारी दिली, त्यांच्या वसाहतीची निर्मिती केली. तिच्या या वागण्याबद्दल खूप कुजबूज सुरू झाली दरबारात. कारण ह्या अशा भिल्लांना कठोर शासन न करता राणी त्यांचा उदरनिर्वाह मिळवून देते, त्यांना त्यांच्यासाठी घरं बांधून देते. तेव्हा राणी म्हणते, एक दिवस या भिल्लांपेक्षाही मोठ्या अशा त्या न्यायासमोर जाऊन मला उभं राहायचंय. आज मी त्यांना समजून घेतलं नाही तर काय काय जबाब देईन मी त्या परमेश्वराला. जीवनाच्या प्रत्येक क्षणी प्रत्येक वेळा तिला त्या परमसत्तेच्या बद्दलची मनामध्ये एक जाणीव जागृतता सतत असायची. अहिल्याबाईची न्याय व्यवस्था अतिशय सोपी सुटसुटीत. न्याय
मिळवणं अगदी हा काही पैसे कमवण्याचं साधन नव्हतं. त्यामुळे गरीब माणूस सुद्धा न्याय मागायला जात असे, कधी करत नसे. एखादा धनिक व्यक्ती, श्रीमंत व्यक्ती जर का मरण पावला तर त्याची सगळी संपत्ती सरकारात जमा व्हायची असा अधिक कायदा होता, तो अहिल्याबाईंनी बदलला. अशा निपुत्रिक स्त्रियांना दत्तक घेण्याचा अधिकार तिने मिळवून दिला. तिच्या न्याय व्यवस्थेबद्दल सन जॉन मार्कस म्हणतो की अहिल्याबाईसारखा न्यायाधीश होणे नाही. तिच्या राज्यकारभाराविषयी इतिहासकार म्हणतात की आजूबाजूला लढाया सुरू होत्या, अशांततेचं वारं वाहत होतं, तरी अहिल्याबाईची प्रजा मात्र सुखी होती. राज्य सगळ्या दुरुनी सुरक्षित होतं. कर प्रणाली उत्तम होती, त्यामुळे लोक कर बुडवत नसते. कोणी जोर जबरदस्ती करत नव्हतं, सरकारी अधिकारी कोणी जोर जबरदस्ती करत नव्हतं, त्यामुळे प्रजा फार सुखी होती. शिवाजी महाराजांनी प्रजेच्या भाजीच्या देठालाही स्पर्श करू नका असं म्हटलं होतं आणि तोच आदर्श अहिल्याबाई पुढे नेत होते. अहिल्याबाईचं नाव घेतात आज सुद्धा आपल्या डोळ्यासमोर येतं ते तिने देशभर बांधलेले घाट, देवालय. पूर्वेतील जगन्नाथापासून पश्चिमेतील द्वारकेपर्यंत, उत्तरेतील बद्रीनाथापासून ते दक्षिणेतील रामेश्वर पर्यंत तिनं जनहितात केलेल्या कामाच्या खुणा अचंबित करणार आहे. गीताई म्हणते, नित्य तृप्त निराधार न राखे फलकामना, गेला गडून कर्मात तरी काही करीची ना. आपल्या कर्माबद्दल कोणतीही आसक्ती नाही, तो नित्य तृप्त स्वतंत्र असतो. अनेक कार्यात तो मग्न असला तरी कोणतंच सकाम कर्म तो करत नाही. कर्म करून आपण काहीच केलं नाही असा गीतेतील कर्मयोग अहिल्याबाईच्या अंगी बाणवला होता. जो धर्माचं रक्षण करतो, धर्म त्याचं रक्षण करतो, आणि जो धर्माचा नाश करतो, धर्म त्याचा नाश करतो, हे तिच्या मनात धर्माबद्दलची भूमिका होती. बरं, तिचा धर्म कार्य हा खरं म्हणजे लोककल्याणाचा एक भाग होता बरं का. तो कसा बघा, पाणपुया बांधल्या तिने, तलाव, घाट, विहिरी, देवालय बांधले, त्यामुळे लोकांना रोजगार मिळत होता. ती भरपूर प्रमाणात वस्त्रदान करायची, त्यामुळे विणकरांना उद्योग मिळत होता आणि गरिबांना कधीही वस्त्राची उणीव भासली नाही. देवालय, मूर्तीची स्थापना, कलाकारांना त्यामुळे वाव मिळत होता. ब्राह्मणांना भरपूर दक्षिणा मिळत होती. असं म्हटलं जातं की पाऊस नसताना चिखल फक्त तिघांच्या दारात होतो. थोरले बाजीराव आणि अहिल्याबाईच्या दारात दक्षिणा ओली करण्यासाठी सांडलेल्या पाण्यामुळे, तर रामशास्त्री यांच्या दारात कठोर परीक्षेमुळे डोळ्यातील उघडणाऱ्या पाण्यामुळे. तिला केलेल्या दान धर्माची आकडेवारी बघितली ती 15 कोटीपेक्षा जास्त भरते. त्या काळातलं रुपयाचं मूल्य लक्षात घेता एवढी प्रचंड मोठी रक्कम होती हे लक्षात येईल. पण तिच्या या सगळ्या धार्मिक कार्याबद्दल बऱ्याच इतिहासकारांचं अनुकूल मत नाही. तिने असं धार्मिक कार्यामध्ये पैसा उधळण्यापेक्षा सैन्य सुधारून देशाच्या, राज्याच्या संरक्षणाची चोख जबाबदारी घ्यायला पाहिजे होती असं बरेच जण म्हणतात. मार्कस नावाचा एक इंग्रज अधिकाऱ्याचं सुद्धा आधी हेच मत होतं, पुढे ते बदललं. तेव्हा तो म्हणतो की अहिल्याबाईनं आपल्या संपत्तीचा मुख्य भाग दान धर्मात खर्च केला, हा निर्भय वेडेपणा होता असं मी एका विद्वान ब्राह्मणाला सांगितलं. तेव्हा तो म्हणाला की अहिल्याबाईनं दान धर्मात जितका पैसा खर्च केला त्याचा दुप्पट पैसा जरी सैन्य सुधारण्यासाठी केला असता तर आज इतकी वर्ष, 30 वर्ष तिचा प्रदेश शांततेत नांदला नसता. फक्त काठीच्या मारानं समाज सुधरत नाही, तर त्याच्यासाठी समाजाला सुविचारांचं, सुसंस्कारांचं खतपाणी घालावं लागतं. आणि आपल्या प्रजातील लोकांचं चरित्र घडवणं, त्यांच्या मनामध्ये सद्विचारांचं, सद्भावनेचं, करुणेचं बी पेरण्याची जबाबदारी सुद्धा राज्यकर्त्याचीच आहे, हे अहिल्याबाईंनी ओळखलं होतं. पण विख्यात यदुनाथ सरकार यांनी तिचे
प्रशस्ती केली ती फार मोलाची बघा. ते काय म्हणतात की कागदपत्रांनी आता सिद्ध झालं आहे की ती एक अव्वल दर्जाची मुत्सद्दी होती. म्हणजे मग तिने केलेलं हे दान धर्म निर्माण कार्य हा निव्वळ धर्म वेडेपणा नव्हता, तर ती कायम स्वरूपाची संस्कार केंद्रे होती. त्या सांस्कृतिक पाठशाळा होत्या, राष्ट्रीय पाठशाळा होत्या. आणि शिवाय हा सगळा खर्च अहिल्याबाईंनी आपल्या खाजगी संपत्तीतून केला. होळकर राज्याचं एक वैशिष्ट्य होतं की त्यांच्याकडे दोन कोश होते, एक खाजगी एक सरकारी. म्हणजे कर आणि महसूलद्वारे जे काही उत्पन्न यायचं ते सरकारी उत्पन्न, आणि खंडणी लूट युद्धातलं जे काही लूट असायची त्याच्यातला 20% वाटा स्त्रीधन म्हणून बाजूला ठेवला जायचा. हे फक्त होळकर घराण्याचं वैशिष्ट्य होतं. पेशव्यांच्या घराण्यात सुद्धा हे नव्हतं किंवा कुठल्याही मराठा सरदारांकडे नव्हतं. याच्याने मल्हाररावांची दूरदृष्टी आपल्याला दिसते. तर ह्या पैशाचा विनियोग करण्याचे अधिकार घरातील त्या सगळ्यात मोठ्या स्त्रीला असायचा. सासूच्या मृत्यूनंतर काही कोटी अहिल्याबाईला तिचे मिळाले होते. शिवाय सासऱ्याच्या मृत्यूपूर्वी सुनेच्या नावाने काही पैसे ठेवले होते. या सगळ्या पैशांवरती तिने पाणी सोडलं आणि ते सगळे पैसे तिने जनहितासाठी देशाच्या कार्यासाठी खर्च केले. ती म्हणते मी माझ्या पोटे जे अन्न बक्षिते ते देखील दौलतीचं नाही. दौलतीची 1 कवडी जरी माझ्या जवळ मिळाली तर एकाच्या ऐवजी 10 कवड्या देईल. हे सगळं माझं नाही, हे ज्याचं आहे त्याच्यापर्यंत पोहोचवण्याची मी आता जबाबदारी स्वीकारली आहे आणि मी तेच काम करते. प्रसिद्ध लेखिका दुर्गा भागवत यांनी लिहिलं आहे की औरंगजेबानं पुराणाच्या प्रती काढून टोप्या विणून आपल्या कबरीसाठी पैसा उभा केला होता, आणि तेच धोरण अहिल्याबाईचं सुद्धा होतं. तिने आपला अतिशय साधी राहणी, अतिशय काटकसर राहणी, अतिशय साधा आहार असे काटकसर करून तो पैसा जनहितासाठी खर्च केला. नाना वस्त्रे नाना भूषणे शरीर शृंगारणे, विवेके विचारे राजकारणे त्याने अंतरंग शृंगारीचे. तिने धार्मिक कार्यात खर्च केला आणि सैन्याच्या सुरक्षितेकडे लक्ष दिलं नाही, राष्ट्राच्या सुरक्षितेकडे लक्ष दिलं नाही असे वारंवार तिच्यावर आरोप केले जातात. याची सत्यता तपासून पाहण्यासाठी तिची सैन्य व्यवस्था कशी होती ते आपण बघूया. स्त्री ही अबला नव्हे सबला आहे ह्याची प्रचिती अहिल्याबाईच्या स्त्री सैन्याच्या प्रशिक्षण पद्धतीवरून दिसून येते. तिने स्त्रियांचं सैन्य उभं केलं होतं. मल्हाररावांनी आपल्या सुनेच्या सगळ्या क्षमता ओळखून तिला सगळ्या कामात तरबेज केलं होतं. युद्धाच्या वेळेला ते अहिल्याबाईला बरोबर ठेवत असे. त्यामुळे युद्धाची बांधणी कशी करायची, डावपेच कशा, हालचाली कशा, तहाची बोलणी कशी करायची हे सगळं अहिल्याबाई शिकली होती. तिने आपलं सैन्य सुधारलं नाही असं म्हटलं जातं, पण तिने एक इंग्रज अधिकारी P.G. ब्रॉइड नावाच्या अधिकाऱ्याला ठेवून आपलं सैन्य सुधारलं होतं. सैन्याच्या प्रशिक्षणासाठी त्याला ठेवलं होतं. आणि असं प्रशिक्षणाला ठेवल्यानंतर इंग्रज अधिकारी काही अपमानित अशा अटी मंजूर करून घेत. म्हणजे गोऱ्यांविरुद्ध शस्त्र उगारणार नाही ही त्यातली अट असायची. त्यामुळे आणि मोठ्या मोठ्या जागिरी तनखा म्हणून मागून घेत. अहिल्याबाईने आपल्या राज्यात हे होऊ दिलं नाही. तिने त्या गोऱ्या अधिकाऱ्याला महिन्यात 3000 रुपये एवढा पगार दिला. त्याशिवाय कुठलाही जागीर नाही, कुठल्याही भेटवस्तू नाही. कारण असे जागीर निर्माण करून आपणच त्या जहरील्या नागांची बिळं निर्माण करत होतो. एकमेकांशी लढण्यासाठी ब्रिटिश त्यांना वापरत होते. तर त्यामुळे अहिल्याबाईंनी आपल्या राज्यात हे होऊ दिलं नाही. 13 संस्थानात तिने आपले वकील नेमले होते. त्यामुळे तिचं परराष्ट्रीय धोरण किती चांगलं होतं हे दिसून येतं. राखावी बहुतांशी अंतरे हे तिचं ब्रीदवाक्य होतं. जशी मुत्सद्दीपणात प्रवीण तशी गरिबी काव्यात सुद्धा तरबेज. तिनं आपलं सैन्य सुधारलं नाही हा तिच्यावरचा आरोप आता बरोबर नाही हे आपल्या आता
लक्षात आलं असेल. आज 21व्या शतकात पर्यावरणाबद्दल बरंच काही उपाययोजना केल्या जातात, पण अहिल्याबाईंनी त्या काळी पर्यावरणाचं जे धोरण वापरलं होतं ते आपल्याला थक्क करणार आहे. प्रत्येक शेतकऱ्यानं 20 झाडं लावलीच पाहिजेत. त्यातील 11 झाडं शेतकऱ्याची आणि बाकीची झाडं सरकारची. रस्त्याच्या दोन्ही बाजूला आंबा, चिंच, पिंपळ, वड, औदुंबर अशी झाडं लावायची की ज्यांची मुळं जमिनीत खोलवर जाऊन वातावरण थंड राहीलच, पण त्याचबरोबर ज्याचं धार्मिक महत्व आहे असे झाडं लावायचे. याची दक्षता घेण्यात आली होती. तलाव, विहिरी बांधल्या गेल्या होत्या. नदीचं वाहतं पाणी खराब होऊ नये म्हणून त्याच्यातनं एक दुसरा प्रवाह काढून फक्त त्या प्रवाहाचं पाणी आंघोळीसाठी, जनावरांसाठी, कपडे धुण्यासाठी वापरलं जात आणि पुढे तेच पाणी पुढे जाऊन शेतीसाठी वापरलं जात. त्यामुळे भरपूर पाणी मिळत असेल आणि सकस असं अन्न निर्माण होत असेल. माळवा प्रांतातला गहू तर आज देखील प्रसिद्ध आहे. सगळ्या प्राणी मात्रांबद्दल भूतदया राणीच्या मनात होती. जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, या विचाराप्रमाणे राणीच्या दृष्टीतून पशु पक्षी जीव सुद्धा सुटले नव्हते. ती धान्याची उभी पिकं भरलेली धान्याची कोठार, शेताच्या शेत पिकांनी भरलेली तशी विकत घेत आणि ती जनावरांसाठी चरण्यासाठी मोकळी सोडून दिली जातात. माशांना कणकेचे गोळे, मुंग्यांना साखर हे करायला सुद्धा ती विसरली नाही. आपल्या राज्यामध्ये अगदी क्षुद्र जीव सुद्धा उपाशी राहू नये यासाठी झटणारी, त्यांचाही विचार करणारी ती एकमेव शासनकर्ती होऊन गेली. अरण्यातल्या पशुपक्ष्यांना सुद्धा पाणी मिळावं म्हणून घोर अरण्यात सुद्धा तिने तलाव बांधले आणि त्याचं वैशिष्ट्य असं आहे की आज सुद्धा ते साध्या परिस्थितीत ते तलाव तसे आहेत. त्याच्या 30 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये दुष्काळ कधीही पडला नाही. त्याला कारण म्हणजे अहिल्याबाईचं हे पर्यावरणाचं धोरण. निसर्गही आपल्याला साथ देतो जेव्हा आपण त्याची काळजी वाहतो. म्हणजे माणसाच्या हृदयातच नव्हे तर चराचर सृष्टीत क्षुद्र जीवात सुद्धा परमेश्वर बघायला ती शिकली होती आणि त्याच्यासाठी केलेलं कार्य म्हणजेच शिवपूजा ती मानत होती. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आज अनेक संस्था कार्यरत आहे, पण जवळजवळ 250-300 वर्षापूर्वी अहिल्याबाईंनी केलेलं पर्यावरणासाठी केलेलं धोरण सुद्धा फार महत्त्वाचं आहे. शिक्षण याच्याशी स्त्रियांचा दुरान्वेही संबंध नसणाऱ्या त्या काळात जन्मलेली अहिल्या घरच्या घरीच लिहायला वाचायला शिकली होती. त्यांचं मोडी लिपीतील सुंदर हस्ताक्षर अजूनही आहे, बघायला आपल्याला मिळतं. ते ज्या काळी मुद्रण कला अस्तित्वात नव्हती त्या काळी आपल्या आश्रयाला आलेल्या विद्वान पंडितांकडून ती हस्तलिखिताच्या प्रती घेऊन गेली आणि ती दान करत असे. भरपूर प्रमाणात हस्तलिखिताच्या ग्रंथाच्या प्रती दान करत असे, कारण रूढी परंपरेच्या दुष्ट चक्रात अडकलेल्या समाजाला जागा करण्यासाठी, अंधारातून बाहेर आणण्यासाठी ग्रंथ हेच उपयोगी ठरू शकतात हे तिला कळलं होतं. ते अन्य प्रांतातील वैद्य, पंडित, ज्योतिषी, कलाकार, कवी ह्या सगळ्यांना पाचारण करत, त्यांना राजाश्रय देत आणि त्यांच्या वसाहतीची निर्मिती करत. ज्ञानसंवर्धन, ज्ञान संरक्षण, कलेचा विकास हा त्यामागचा हेतू होता. काशीला ब्रह्मपुरी बसवली, ते एक विश्वविद्यालयच आहे. महेश्वरला वेदाभ्यासाच्या शाळा सुरू केल्या, संस्कृत पाठशाळा काढल्या, वाचन, कीर्तन, चिंतन, मनन, धार्मिक उत्सव प्रचंड प्रमाणात सतत सुरू असायचं. फक्त त्याचं लोकांवरती संस्कार घडवणं, प्रबोधन करणं हा त्यामागचा उद्देश होता. 18व्या शतकामध्ये एका स्त्रीनं केलेली वैचारिक क्रांतीच होती ती. अहिल्याबाई धर्मांध नव्हत्या, तर त्या समाज सुधारक होत्या. खंडेरावांच्या मृत्यूनंतर त्यांच्या बायका सती जायला काही सती गेल्या, तर त्यात काही स्त्रिया यवन स्त्रिया होत्या.
श्राद्धाच्या वेळी त्या यवन स्त्रियांच्या नावे पाणी सोडायला गुरुजी काही तयार होईना. तेव्हा आईला बाई गरजून म्हणाली की नाती का फक्त धर्माने बांधली जातात? ज्या मुली आपल्या नवऱ्याच्या बरोबर जाऊन खाक झाल्या त्यांच्या नावे 2 पळ्या पाणी सोडायला जर तुमचा धर्म आड येत असेल तर बंद करा श्राद्ध. चराचरात ईश्वर बघायला शिकवतो आपला धर्म, महाभेद कशाला? अहिल्याबाईची कन्या मुक्ताबाई हिचा विवाह जेव्हा झाला तेव्हा अहिल्याबाईचा नवरा हयात नव्हता. पण तरीही अहिल्याबाईंनी स्वतः लग्न मंडपात बसून स्वतःच्या हाताने तिचं कन्यादान केलं. आज इतकी वर्ष उलटून गेली तरी साधं हळदी कुंकाच्या समारंभात सुद्धा स्वाश्न आणि विधवा यातला फरक करणं अजूनही सुटलेलं नाही. तर अहिल्याबाई किती काळाच्या पुढे विचार करणारी होती हे आपल्याला लक्षात येतं. माणसातला माणूस पण जपणारी, नाती जवळ आणणारा धर्म ती मानत होती. विवेक बुद्धी शाबूत ठेवून, त्रासदायक रूढी परंपरा डावरून, अंतर्मनातील आवाज ऐकून त्यावर ठाम राहणं भल्या भल्यांना जमत नाही. आणि म्हणूनच संतांनी म्हटलंय, बोले तैसा चाले त्याची बंदावी पाऊले. या उक्तीप्रमाणे जिच्या पायाशी लीन व्हावं असं इतिहासातलं उदाहरण म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर. आनंद फंदी हा एक प्रख्यात कवी, अतिशय प्रतिभावान, जातीनं ब्राह्मण, पण तमाशातल्या लावण्या तो रचत आणि त्याच्यात आपली प्रतिभा त्याच्यात दाखवत असे. अहिल्याबाईंनी त्यालाही पाचारण केलं, तो आला. अहिल्याबाईंनी त्याचं पण स्वागत केलं, त्याला राजाश्रय दिला आणि त्याला प्रेमाचा सल्ला सुद्धा दिला. ती म्हणाली, कविराज आपण ब्राह्मण, वंदनीय आहात, खूप प्रतिभावान आहात, मग आपली प्रतिभा या लावण्या रचण्यामध्ये, शृंगारिक लावण्या रचण्यामध्ये का बरं वाया घालवतात? त्यापेक्षा परमेश्वराचं गुणगान करणारं काव्य रचा, त्यात तुमचा उद्धार होईल, समाजाचा उद्धार होईल, राष्ट्राचा उद्धार होईल. आनंद फंदी याला कोणी आतापर्यंत असा काही सल्ला दिला नव्हता. ही वाट त्याला नवीनच होती. तिथल्या तिथं त्याने इंदोरच्या या राणीला तिच्या पायाला स्पर्श केला आणि आता ह्या पुढे आनंद फंदी फक्त परमेश्वराचं गुणगान करणारच काव्य रचेल ही शपथ तिथल्या तिथे घेऊन टाकली आणि महेश्वर नगराचं वर्णन करणारं काव्य तिथल्या तिथं या शिखर कवीनं रचलं. नर्मदा तट निकट घाट बहुता पाट, पाया दाट चिरेबंदी वाट, मुक्तीची शिवार कैलास साम्यता नाना परीची, रचना रचली रामकृष्ण मंदिरे, बहुत सुंदरे बादली घरे, रम्य रमण पाहवेल्या नर्याने पाहिल्या, गरीब गरीब कंगाल गाजले अडले बिडले या देखुनिया, अन्नछत्र सर्वत्र सारके नाही पारके, पाहिले नयनी महेश्वर क्षेत्रपुर. त्याच्या काव्य रचनेतून महेश्वर नगराची संपन्नता, सुरक्षितता, सुरेख आखणी केलेलं शहर, बाईंचं गोर गरिबांसाठी चाललेलं अन्नछत्र, सगळ्याचं वर्णन त्याच्यात दिसतं. मराठीतले प्रख्यात कवी मोरोपंत यांनी पण बाईची कीर्ती ऐकली, ते तिला भेटायला आले. त्यांनी अहिल्याबाईची स्तुती करणारं काव्य रचलं. ते म्हणाले, देवी अहिल्याबाई झालीस जगत्रयात तू धन्य, न न्याय धर्म नीरता न कली माझी एकली कन्या. तेव्हा अहिल्याबाई म्हणाली, अहो कविराज, स्तुती करायची ती परमेश्वराची, माणसाची नव्हे. मोरोपंत म्हणाले, अगं देवी, तू पृथ्वी तलावर धन्य आहे, तर विश्वभर तुझी स्तुती होत आहे, तर मी केल्यास काय? आपल्या आर्यांचा संग्रह मोरोपंतांनी अहिल्याबाईला अर्पण केला होता. खरं म्हणजे अहिल्याबाईकडे राज्य होतं, संपत्ती होती, अधिकार होता, सैन्य होतं. असं चहूबाजूनी अनुकूल परिस्थिती असताना प्रजेवर जोर जुलूम करत ऐश आरामात जीवन जगणारे कितीतरी सम्राट त्या काळी होते. पण अहिल्याबाईंनी मात्र लोकांसमोर एक आगळं वेगळं महान असं वेगळंच आदर्श लोकांपुढे घालून दिला. विनोबा भावे यांनी म्हटलंय की भारताच्या इतिहासामध्ये अहिल्याबाईचं राज्य हा एक अनोखा प्रयोगच होता.
कारण राजशासनाची जबाबदारी एका धर्मनिष्ठ अशा स्त्रीला सोपवण्यात आली जी फक्त व्रत वैकल्य पोथा पुराणात व्यस्त असते. अशा स्त्री, अशी बाई जी फक्त पोथ्या पुराण व्रत वैकल्य देवदेव करण्यामध्ये व्यस्त असते, अशी बाई राज्यकारभार चालू शकेल याच्यावरती कोणाला विश्वासच नव्हता. पण तिच्यावरती राज्यकारभाराची जबाबदारी टाकण्यात आली आणि बघता बघता प्रेम, करुणा, धर्मनिष्ठा आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर एक कल्याणकर्ती शासनकर्तीची उत्तुंग उंची तिने गाठली. आणि हा प्रयोग हिंदुस्थानातच नव्हे तर जगाच्या इतिहासात सुद्धा अद्वितीय ठरला. पुढे विनोबा भावे म्हणतात की मी भारतात सगळ्या दूर फिरलो, कुठेही जा, अगदी परप्रांतात लांब लांब सुद्धा या लोकांना अहिल्याबाईच्या बद्दल आदर होता. जिजामाता, रणरागिणी लक्ष्मीबाई आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई यांच्याबद्दल ज्येष्ठ इतिहासकार दीक्षित म्हणतात की ज्येष्ठत्वाचा मानाचा मुजरा जिजाबाईला, पराक्रमाचा हार राणी लक्ष्मीबाईला आणि धर्म राजकारणाची मौल्यवान शाल पुण्यश्लोक अहिल्याबाईला. 18व्या शतकातली एकमेव राज्यकर्ती होऊन गेली की जिने इंग्रजांशी कधीही मिळतं जुळतं घेतलं नाही, कारण पुढे हेच आपले शत्रू आहे हे तिने फार लवकर ओळखलं होतं. इतिहासकार म्हणतात की अहिल्यादेवी झाल्या नसत्या तर हिंदू संस्कृतीला लाभलेली ऊर्जित अवस्था, दानशूरतेचा आदर्श, सहिष्णुतेच्या वृत्तीचं वरदान याचा प्रत्यय आला नसता आणि मराठी शाहीला अधिक लाभलेलं 40 वर्षाचं आयुष्य फार अधिक संपुष्टात गेलं असतं. ही अशी प्रतिभावान स्त्री वयाच्या 29व्या वर्षी पती बरोबर जळून सती जाऊन खाक झाली असती तर कितीतरी चांगल्या गोष्टींना हा देश आज मुकला असता, कदाचित इतिहासच बदलला असता. आधुनिक कवी माधव जुलियन यांनी अहिल्याबाईची तुलना स्थितप्रज्ञ राजा जनकाशी केली. ते म्हणतात, राजयोग जनकाची नाही भाकड कथा पुराणाची, रहस्य दावी इतिहासाची कथा अहिल्या राणीची. 1795चा काळ आपला निर्वाण काळात जवळ आला. राणीला कळू लागलं होतं वयामानामुळे थोडं शारीरिक थकवा होता, पण मन अतिशय शांत प्रसन्न होतं. राजपुरोहितांना बोलवून घेतलं. 12 सहस्त्र ब्राह्मण भोजनाचा संकल्प करण्यात आला. श्रावण वृद्ध त्रयोदशी मध्ये त्या दिवशी दानविधी मोक्षधेनू दानविधी करण्यात आला. रात्र भजन कीर्तन सुरू होतं. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवायचा जप अखंड सुरू होता. आणि असा जप करता करताच राणीनं इहलोक सोडून शांतपणे परलोकात प्रवेश केला. 13 ऑगस्ट 1795 या दिवशी त्या शिवाच्या चरणी लीन झाल्या. आज ते आमच्यात नाही, पण भारतामध्ये दर 100 ते 200 मैलावर एक तरी तीर्थक्षेत्र आहे. आणि एक देखील तीर्थक्षेत्र असं नाही की जिथे अहिल्याबाईचं नाव कानावर पडणार नाही. मराठीमध्ये किती रूपी तुरावे म्हणजे काय ते आपल्याला इथे स्पष्ट होताना दिसतं. अहिल्याबाईचा कारभार आता संपुष्टात आला आहे. नर्मदा माई मात्र संथ गतीनं तशीच वाहते आहे. सतीच्या याच्यावरती लुगडी दररोज सतीच्या वाडांवर तशी चढवली जातात. आणि विशेष म्हणजे अहिल्याबाईनं चालू केलेली कोटी लिंगार्चनाची उपासना आजही सुरू आहे. आता कोटी नव्हे तर 11,000 शिवलिंग बनवली जातात. दर दिवशी 11 मोठ्या मोठ्या पाटावर नर्मदेतील वाळू आणून 11,000 शिवलिंग बनवली जातात. वेद उच्चाराच्या घोषामध्ये त्याची पूजा अर्चना आरती सगळं केलं जातं आणि पुन्हा ती नर्मदेत विसर्जित केली जातात. सगळ्या ब्राह्मणांना भोजन दक्षिणा देऊन तृप्त करण्यात येतं. हे अखंडपणे दर दिवशी चालू आहे. मी स्वतः ते बघून आले. तर अशी ही थोर राणी. यावर्षी मी पुन्हा महेश्वरला गेले होते ते पाहण्यासाठी.
अहिल्याबाई तिथे नसली तरी त्या वाड्यामध्ये तिचं अस्तित्व जाणवल्या वाचून राहणार नाही. देवघरातील तिची वजनदार पूजा पात्रे, मोठ्या श्रद्धेने त्याचं पावित्र्य जपणारे तिथले ते पुरोहित, राणीच्या गादीची निगा राखणारे तिथले ते सेवक आणि त्या वाड्याच्या मधोमध असलेलं तुळशी वृंदावन, या सगळ्यामध्ये त्या राणीचे प्राण वसत आहे, तिचा आत्मा वसत आहे असं मला वाटलं. त्या भारावलेल्या वातावरणामधनं मी बाहेर आले आणि त्या वाड्याच्या बाहेरच्या दाराजवळच्या एका झाडाखालच्या बाकावरती मी काही क्षण बसले. दाराजवळच मोठी भव्य राणीची मूर्ती आहे, ती बघत राहिले. आणि आज ती राणी मला काहीतरी वेगळी वाटत होती. थोर मुत्सद्दी, कुशल राज्यकर्ती आणि वेळी प्रसंगी रणचंडिकेचं रूप धारण करू शकणारी अशी ती राजयोगिनी. मी त्या मूर्तीकडे बघत राहिले. कृतज्ञतेच्या भावनेने नकळत माझे डोळे मिटले गेले आणि नकळत इंदोरचे कवी दुबे यांनी अहिल्याबाईच्या कर्तृत्वावरती रचलेले एक हिंदी गीत मी गुणगुणू लागले. कौन कहे मानवी तुम्हें श्री देवी अहिल्ये महारानी, न्याय नियम में धर्मराज से कर्ण समान महादानी, लक्ष्मीबाई सी वीरांगना, दुर्गा सी थी महामानी, कौन कहे मानवी तुम्हें, जनक राजसी विदेह और मुनियों सी थी महाज्ञानी, शासन में प्रभु रामचंद्र सी सदाचार में नासानी, कौन कहे मानवी तुम्हें, मंदिर घाट सराय तीर्थ में गूंज रही उसकी वाणी, रामेश्वर में प्रतिदिन चढ़ता गंगा का पावन पानी, कौन कहे मानवी तुम्हें, हुआ कंठ अवरुद्ध कहते नैनों से झरता